मराठवाड्यातला एक्झिट पोल, त्या मराठवाड्यातला अंदाज, मराठवाड्यात कुणाचं पारडं जड, कोण जाणार पुढे कोण राहणार मागे, मनोज जरांगेंचा फॅक्टर किती कारणीभूत ठरतोय। मराठा आंदोलन जे मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन ठरलं, राज्यभरात सगळ्यात मोठं आंदोलन ठरलं, त्या मराठवाड्याचा कल कुणाकडे? पत्रकारांनुसार ज्ञानदा, गेल्या अनेक दशकांमध्ये कदाचित झाली नसेल अशी निवडणूक मराठवाड्यात झाली आहे। 1.5 वर्ष धगधगणाऱ्या मराठवाड्यात अभूतपूर्व असं मराठा आणि ओबीसी ध्रुवीकरण झालेलं आहे। या ध्रुवीकरणातून भाजपचा सुपडा साफ होईल असं म्हटलं जात होतं, पण पत्रकारांचा अंदाज सांगतोय 50-50 ची लढाई आहे। महायुतीत 16 ते 20 जागा, महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा, इतरांना 0 ते 4, अनिश्चित 2, म्हणजे ही लढाई सुद्धा एका अर्थी आपण बघतोय 50-50 मध्ये सुटलेली आहे, जिथं भाजपचा नामोनिशान राहणार नाही, सुपडा साफ होईल असं म्हटलं गेलं, पण तसं होतं। 43 जागा आहेत आणि त्या 46 जागांचा अंदाज आपण पाहतोय। परळीत काय होणार? राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे। मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुखांमध्ये हा सामना होतोय। परळीमध्ये यंदा पहिल्यांदाच कमळाचं चिन्ह नाही, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकत्र आले, आणि पण आपण अनुकूल कोणासाठी आहे काहीसं चित्र वेगळं पत्रकारांच्या अंदाजानुसार। परळीच्या बिग फाईट मध्ये राजेसाहेब देशमुख म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी ही जागा अनुकूल असल्याचं मत व्यक्त होत आहे। धनंजय मुंडेंसाठी असं झालं तर मोठा धक्का असेल। पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर आणखी एक सेटबॅक मुंडे कुटुंबासाठी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना, राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना होतोय, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची लढत आहे। कौल कोणाला दिलेला आहे पत्रकारांनी, तर संभाजीनगर पश्चिम अनुकूल कोणासाठी आहे? तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी, म्हणजे संजय शिरसाट हे इथे डेंजर झोन मध्ये असल्याचं आताच्या पत्रकारांच्या पोलनुसार, एक्झिट पोलनुसार आपण म्हणू शकतो। विलास, कालीचरण महाराजांचं वक्तव्य कदाचित त्यांना बोललेलं असू शकतं।